हा चालू केलं. बोल ना. काय बोलू? कालची कॉमेंट्री ऐकली नाही का तू? हे बघा, हेच ते जंगल, याला म्हणतात दुर्गादेवीचं जंगल. या जंगलामध्ये आपण सर्व चाललेलो आहोत. हे जंगल एक अतिशय प्राचीन अशा प्रकारचं जंगल आहे. या ठिकाणी जी जैवविविधता आढळते ती जुन्नरच्या कोणत्याही भागात आढळत नाही. या जंगलात एक अतिप्राचीन किल्ला आहे, त्याला म्हणतात दुर्ग. त्या ठिकाणावरून जुन्नरमधल्या बहुतांश भाग तुम्हाला पाहता येतो. हा बघा प्रतीक, हा चाललेला आहे प्रतीक, आणि हा खूप उत्साहाने हा ट्रेक एन्जॉय करत आहे. त्याच्या पुढे आहेत नितीन कुंटे आणि अमोल कुटे, हे दोघ जण या ट्रेकचे नेतृत्व करत आहेत. आणि हा ट्रेक एक एक अतिशय अतिशय घनदाट जंगलातून सुरू झालेला आहे. आणि ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आम्ही सर्व या पायवाटेने वाटचाल करत आहोत. तो बघा, तो दिसतोय, तोच तो अमित कुठे, तो येतोय, त्याला उचक्या लागलेल्या आहेत. त्याला कोणतरी पाणी पाचा पाणी पाचा. आणि आमच्या मागच्या ट्रेकचे नेतृत्व करणारे आमचे ज्येष्ठ नागरिक सगळ्यात मागे आहेत. लोकांच्या भावना मला कळतात, पण मला हे समजायला लागेल की महत्त्वाचा मुद्दा जो इथे उपस्थित झालेला आहे की अमित साहेबांना उचके लागलेले आहे, त्याच्याबद्दल कुठे काहीच का बोलत नाही. माझ्यासारखा सामान्य माणूस असा प्रश्न विचारेल की उचकीबद्दल काय करावं. अरे हात निखिलतील. आणि हे आहेत कॅमेरामन तुषार कुटे, नमस्कार नमस्कार, जे सध्या कॉमेंट्री ही करत आहेत. संपलं. नुकतेच आम्हाला एक वन विभागाचे कर्मचारी भेटले. त्यांनाही या किल्ल्याबद्दल बिलकुलच माहिती नाहीये. ते आम्हाला विचारत होते की तुम्ही चाललात कुठे. ते बघा, तेच ते दोघं, ते येत आहेत, याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.